आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाच्या टिप्स. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. टिप नंबर 1. भात शिजवताना फक्त पाणी घालून शिजवू नका. जर तुम्हाला दाणेदार, सुगंधी आणि एकदम हॉटेलसारखा भात हवा असेल तर पाण्यात थोडं तूप आणि काही थेंब लिंबाचा रस टाका. यामुळे भात चिकटत नाही आणि प्रत्येक दाणा वेगळा राहतो. टिप नंबर 2. पोळी मऊ आणि फुललेली हवी असेल तर पीठ मळताना फक्त पाणी वापरू नका. त्यात थोडंसं कोमट दूध आणि 1 चमचा तेल घाला. पीठ मळून झाल्यावर किमान 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवा. त्यामुळे पोळ्या जास्त मऊ आणि टिकाऊ होतात. टिप नंबर 3. कांदा परतताना खूप लोक घाई करतात आणि त्यामुळे भाजीची चव बिघडते. कांदा नेहमी मध्यम आचेवर हळूहळू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतावा. यामुळे त्याची नॅचरल गोडी बाहेर येते आणि भाजीची चव डबल होते. टिप नंबर 4. डाळ शिजवताना ती चविष्ट आणि पटकन शिजण्यासाठी आधी 20 ते 30 मिनिटं गरम पाण्यात भिजवून ठेवा. कुकरमध्ये शिजवताना त्यात थोडी हळद आणि 1 थेंब तेल घाला. त्यामुळे डाळ छान मऊ आणि हलकी लागते. टिप नंबर 5. फ्रीजमध्ये कोथिंबीर किंवा पालेभाज्या जास्त दिवस फ्रेश ठेवायच्या असतील तर त्यांना सरळ प्लास्टिकमध्ये टाकू नका किंवा प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करू नका. आधी पेपरमध्ये गुंडाळा आणि मग एअरटाईट डब्यात ठेवा. त्यामुळे ओलावा नियंत्रणात राहतो आणि त्या जास्त दिवस टिकतात. टिप नंबर 6. भाजीमध्ये चुकून जास्त मीठ पडलं तर घाबरू नका. त्यात उकडलेला बटाटा किंवा थोडं पीठ टाकून 5 मिनिटं शिजवा. त्यामुळे अतिरिक्त मीठ ॲब्झॉर्ब होतं आणि चव पुन्हा बॅलन्स होते. टिप नंबर 7. चहा बनवताना परफेक्ट टेस्ट हवा असेल तर आधी पाणी आणि साखर उकळा, मग चहा पावडर घाला आणि शेवटी दूध टाका. या क्रमामुळे काय होते, चहाचा रंग, सुगंध आणि चव खूपच रिच होते. टिप नंबर 8. लसूण सोलताना वेळ वाचवायचा असेल तर सगळे पाकळ्या एकत्र करून हलक्या हाताने दाब द्या. त्यामुळे साल लगेच निघतात आणि तुमचा वेळ आणि मेहनत दोन्हीही वाचतात. टिप नंबर 9. पनीर हार्ड झाले असेल तर वापरण्यापूर्वी ते 5 ते 10 मिनिटं कोमट पाण्यात ठेवा. त्यामुळे पनीर पुन्हा सॉफ्ट होतं आणि भाजीमध्ये खूपच मऊ लागते. भाजी चविष्ट तयार होते. टिप नंबर 10. भाजी बनवताना तिचा रंग टिकवायचा असेल तर ती झाकण न ठेवता मध्यम आचेवर शिजवा. जास्त शिजवल्यास भाजी डल दिसते आणि नरेशन पण कमी होतात. टिप नंबर 11. दही घट्ट आणि छान लागण्यासाठी दूध कोमट असताना त्यात दही घाला आणि गरम जागी ठेवा. थंडीच्या दिवसात दही सेट होण्यासाठी भांडं ब्लँकेटमध्ये ठेवा. यामुळे दही पटकन होते. टिप नंबर 12. टोमॅटोची साल पटकन काढायची असेल तर त्यांना 2 मिनिटं गरम पाण्यात टाका आणि लगेच थंड पाण्यात घाला. त्यामुळे साल सहज निघते आणि पल्प स्मूथ मिळतो. टिप नंबर 13. फ्रीजमधला वास काढण्यासाठी बेकिंग सोडा किंवा लिंबाचे काप एका छोट्या वाटीत ठेवून द्या. हे नॅचरल डिओडोराईजसारखं काम करतं आणि फ्रीज फ्रेश राहतो. टिप नंबर 14. पोहे मऊ आणि फ्लफी हवे असतील तर धुतल्यानंतर लगेच त्यावर झाकण ठेवा आणि 5 मिनिटं तसेच राहू द्या. त्यामुळे ते योग्य प्रमाणात ओलावा घेतात आणि चिकट होत नाहीत. ही टीप पोहे बनवताना नक्की एकदा वापरून पहा. टिप नंबर 15. भाजीला शेवटी 1 चमचा तूप किंवा बटर टाकल्याने तिची चव एकदम रेस्टॉरंट स्टाईल होते. पण हे शेवटीच टाका, नाहीतर सुरुवातीला टाकल्यास फ्लेवर कमी होतो. टिप नंबर 16. कांदा सोलताना हाताला पाणी लावल्यास डोळे कमी पाणावतात. त्यामुळे त्रास कमी होतो. टिप नंबर 17. सूपमध्ये चव वाढवण्यासाठी शेवटी थोडं बटर घालावं. त्यामुळे स्मूथ टेस्ट येतो. टिप नंबर 18. पनीर कापण्याआधी थोडं थंड पाण्यात ठेवावं. त्यामुळं तुकडे नीट आणि स्मूथ होतात. टिप नंबर 19. भाजी करताना मध्ये मध्ये हलक्या हाताने ढवळावं. त्यामुळे ती तुटत नाही आणि नीट शिजते. टिप नंबर 20. फ्रीजमधील भाज्या बाहेर काढून थोड्या वेळाने वापराव्यात. त्यामुळे त्यांची चव नैसर्गिक राहते.
टिप नंबर 21, पोहे करताना थोडं साखर घातल्यास चव बॅलन्स होते, त्यामुळे ते अजून चविष्ट लागतात. टिप नंबर 22, चपाती जास्त वेळ मऊ राहण्यासाठी त्यावर हलकं तूप लावावं, त्यामुळं ड्रायनेस येत नाही. टिप नंबर 23, भाजी जास्त आंबट झाली तर त्यात थोडं गूळ घालावं, त्यामुळे चव संतुलित होते. टिप नंबर 24, डाळ शिजल्यावर वरून फोडणी दिल्यास सुगंध वाढतो, त्यामुळे चव अधिक छान लागते. टिप नंबर 25, भाजीमध्ये रंग टिकवण्यासाठी जास्त ढवळू नये, त्यामुळे ती ताजी दिसते. टिप नंबर 26, तांदूळ साठवताना त्यात थोडं मीठ ठेवल्यास किडे होत नाहीत, त्यामुळे तांदूळ सुरक्षित राहतात. टिप नंबर 27, फळं कापण्याआधी धुवावीत, नंतर नाही, त्यामुळे त्यातील पोषक तत्वे टिकतात. टिप नंबर 28, गरम भाजी लगेच झाकू नये, त्यामुळं वाफेमुळे पाणी साचत नाही. टिप नंबर 29, चहा पातेलं लगेच धुतल्यास डाग पडत नाहीत, त्यामुळे साफसफाई सोपी होते. टिप नंबर 30, भाज्या कापताना समान आकारात कापाव्यात, त्यामुळे त्या सारख्या शिजतात आणि दिसायलाही छान दिसतात. टिप नंबर 31, घरात रोज सुगंध राहण्यासाठी लिंबू पाण्याने पुसावे, त्यामुळे फ्रेशनेस टिकतो. टिप नंबर 32, झाडांना संध्याकाळी पाणी दिल्यास ते जास्त चांगले वाढतात, त्यामुळे माती ओलसर राहते. टिप नंबर 33, कपडे वाळत टाकताना अंतर ठेवावं, त्यामुळे ते लवकर सुकतात. टिप नंबर 34, घरात हवा खेळती ठेवण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवाव्यात, त्यामुळे ताजेतवाने वाटते. टिप नंबर 35, पंखे स्वच्छ ठेवल्यास हवा स्वच्छ मिळते, त्यामुळे धूळ कमी पसरते. टिप नंबर 36, स्वयंपाकघर रोज साफ केल्यास जंतू वाढत नाहीत, त्यामुळे आरोग्य सुरक्षित राहते. टिप नंबर 37, बाथरूम कोरडं ठेवल्यास बुरशी येत नाही, त्यामुळे स्वच्छता टिकते. टिप नंबर 38, कचरा वेळेवर टाकल्यास दुर्गंधी येत नाही, घर नीट राहते. टिप नंबर 39, घरात वस्तू ठराविक जागी ठेवल्यास वेळ वाचतो आणि शोधायलाही सोपं जातं. टिप नंबर 40, रोज थोडा वेळ घर आवरण्यासाठी दिल्यास काम साचत नाही. टिप नंबर 41, थोडं चालल्यास शरीर ताजं राहतं आणि ऊर्जा वाढते. टिप नंबर 42, पाणी बसून पिल्यास पचन सुधारतं, शरीराला फायदा होतो. टिप नंबर 43, जेवताना शांतपणे खाल्ल्यास अन्न नीट पचतं, घाईघाई टाळावी. टिप नंबर 44, झोपण्यापूर्वी गरम पाणी प्यायल्यास शरीर रिलॅक्स होतं, झोप चांगली लागते. एकदा उपाय नक्की करून पहा, तुम्हाला फरक जाणवेल. टिप नंबर 45, रोज थोडं हसल्यास मन आनंदी राहतं, तणाव कमी होतो. टिप नंबर 46, ताजं अन्न खाल्ल्यास आरोग्य चांगलं राहतं, शरीर हलकं वाटतं. टिप नंबर 47, जास्त पाणी पिल्याने शरीर डिटॉक्स होतं, त्वचा चमकदार बनते. टिप नंबर 48, तणाव टाळण्यासाठी खोल श्वास घ्यावेत, मन शांत राहतं. टिप नंबर 49, स्वतःसाठी वेळ काढल्यास मानसिक आरोग्य सुधारतं, मन प्रसन्न राहतं. टिप नंबर 50, दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने केल्यास संपूर्ण दिवस छान जातो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.